आज विश्व कल्याण तथा आज का दिन या चॅनेलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण हरिपाठाची अभंग क्रमांक 13 याची सेवा करणार आहोत। अभंग क्रमांक 13। समाधी हरीची समसुखे विन न साधले जान दैत्य बुद्धी। बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी। रिद्धी सिद्धी निधी अवधीची उपाधी। जव त्या परमानंदी मन नाही ज्ञानदेवी रम्ये रमले समाधान। हरीचे चिंतन सर्व काळ। तर हरिपाठाचा हा यामधला 13 नंबरचा अभंग अतिशय महत्त्वाचा आहे। तर पहिलं, समाधी हरीची समसुखे विन न साधले जान दैत्यबुद्धी। जोपर्यंत प्रेम सुखाची प्राप्ती झाली नाही व द्वैत बुद्धीवर जाणीव नांदत आहे तोपर्यंत हरीची समाधी साध्य होणार नाही। याचा अर्थ, जोपर्यंत माणसाला द्वैत बुद्धीवर जाणीव नांदित आहे, माणसाच्या विचारामध्ये सातत्यानं 2 भाग होतात। आपल्या प्रत्येकाला माहीत आहे, आपण एखादी गोष्ट करीत असतो ती गोष्ट करावी म्हणून, आणि एखादी गोष्ट करत असताना ती गोष्ट करायची नाही असे प्रत्येक व्यक्तीची माणसामध्ये 2 विचार तयार होतात। आणि नेहमी यामध्ये जो आपल्याला माणसाच्या आयुष्यामध्ये जे त्याच्या मनाला करावंसं वाटत नाही तेच त्याच्याकडून होतोय। अर्थात धोक्याच्याच घटना घडतात। आपलं दुसऱ्या मनाचा सातत्याने विजय होतो आणि दुसऱ्या मनाचा सातत्याने विजय होत असल्यामुळं आपली अधोगती होते। आणि इथं हेच सांगितलं आहे, समाधी हरीची समसुखे विन न साधेल जान द्वैतबुद्धी। हरीची समाधी लागण्यासाठी हे द्वैत मनामध्ये जे विचार येतात, 2 विचार येतात, 2 विचारांचं काहूर मनामध्ये सातत्यानं माणसाला त्रास देत असतं। हे त्या त्रासातनं जेव्हा माणूस बाजूला होतो तेव्हा हरीची समाधी लागते। आणि म्हणूनच बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे ऐक्या केशवराजे सकळ सिद्धी। सकळ सिद्धी जी आहे ती भगवंताच्या प्राप्तीत असून बुद्धीच्या सामर्थ्याने हरीची प्राप्ती करून घेणे हेच खरे बुद्धीचे वैभव आहे। आता बघा, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी। माणसाला बुद्धी आहे, तर हरिपाठामध्ये असं उल्लेख केलेला आहे, जगामध्ये बुद्धीचं वैभव दुसरं कुठलंही नाही। बुद्धीचं वैभव सोडून जगामध्ये दुसरं कुठलंही वैभव नाही। जमीन असेल, इमारती असतील, वाहनं असतील, जमीन असो, इमारती असो, वाहनं असो, बऱ्याच बँकेमध्ये पैसा शिल्लक असू द्या, सोनं असू द्या, हे जे काय आहे हे आपल्याकडून हिरावून घेतलं जाऊ शकतं। ह्याच्यामध्ये वाढ होणार ही जरी सत्य असली तरी हे आपल्याकडून चंचल लक्ष्मी ही किती काळ थांबते याचा भरवसा कुणालाही नसतो। आणि म्हणून जगामध्ये बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशीराजे सकळ सिद्धी। आणि म्हणून जगामध्ये बुद्धीच्या वैभव इतकं वैभव कुठलंच नाही। ह्या बुद्धीच्या वैभवामुळं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला भौतिक सुविधा, भौतिक संपत्ती सर्व काही मिळवता येतं। आणि म्हणून बुद्धीचं वैभव खूप महत्त्वाचं आहे। आणि ह्या बुद्धीच्या वैभवाबरोबर ह्या गोष्टी आपण मिळवत असताना याच्याबरोबर बुद्धीच्या वैभवाबरोबरच त्या बुद्धीचा उपयोग करून हरीची प्राप्ती करून घेणं
हे खऱ्या बुद्धीचं वैभव आहे. बुद्धीच्या वैभवानं आपण काय करतो? बुद्धीच्या वैभवानं जे शाश्वत नाही अशा सर्व मूर्त वस्तू आपण घेण्याचा प्रयत्न करतो. या आपल्याला भविष्यामध्ये मरणोत्तर या आपल्याला घेऊन जाता येत नाही. संत तुकाराम महाराजांनी बुद्धीचं वैभव मिळवलं, ज्ञानेश्वर महाराजांनी बुद्धीचं वैभव मिळवलं, एकनाथ महाराजांनी बुद्धीचं वैभव मिळवलं, स्वामी विवेकानंदांनी बुद्धीचं वैभव मिळवलं, आताच्या भाषेत सांगा अटल बिहारी वाजपेयींनी बुद्धीचं वैभव मिळवलं. ह्या बुद्धीच्या वैभवानं समाजाची प्रगती, समाजाचं हित या लोकांनी डोळ्यासमोर ठेवलं आणि हीच खरी भक्ती आहे हे त्यांनी सांगितलं. आणि म्हणून वृद्धी सिद्धी निधी अवधीच उपाधी जो त्या परमानंदी मन नाही. म्हणजे जोपर्यंत गोविंदाच्या चरणी मन रमले नाही तोपर्यंत वृद्धी सिद्धी व निधी साधकाला हितावत नाहीतच. उलट जो त्या परमानंदी मन नाही, उलट अधोगतीला मात्र कारणीभूत ठरतात. आणि म्हणून वृद्धी सिद्धी निधी अवधीची उपाधी जवत्या परमानंदी मन नाही. जर त्या व्यक्तीला गोविंदाच्या चरणी, हरीच्या चरणी, परमेश्वराच्या चरणी तो नतमस्तक होत नाही तोपर्यंत वृद्धी सिद्धी ह्या ज्या आहेत, ह्या ज्या वृद्धी आणि सिद्धी, पैसा संपत्ती हे जे मिळतं हे त्याचं हित तर करत नाहीच, तर त्याच्या अधोगतीला ह्या कारणीभूती होतात. आणि म्हणून लक्षात ठेवा, माणसाची प्रगती अधोगती कधी होते? माणसाचं नीती भ्रष्ट होते आणि मग तो माणूस अधोगतीला लागतो, पंथाला लागतो. आणि म्हणून ज्या व्यक्तीचं मन गोविंदाच्या चरणी नाही, परमानंदी चरणी मन नाही, त्याच्या आयुष्यामध्ये वृद्धी सिद्धी मिळूनसुद्धा त्याची अधोगतीच नक्की ठरलेली आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून ज्ञानदेवी रम्ये रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सर्व काळ हरी चिंतन करणे एवढे प्रभावी आहे की त्यामुळे अत्यंत रम्य वाटतं, समाधान वाटतं. असे जे समाधान आहे ते माझ्या ठिकाणी रमले, माझ्या जीवनात ते स्थिर झाले. म्हणजे हरीचे चिंतन इतकं प्रभावी आहे, त्यामध्ये अत्यंत रम्यता आहे, अत्यंत समाधान आहे. असे जे समाधान आहे ते माझ्या ठिकाणी आहे आणि माझ्या जीवनामध्ये हे समाधान स्थिर झालं आहे. आणि म्हणून आपल्याला माहीत आहे 700 वर्षापासून 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीचे हरिपाठ, ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी, यांच्याकडे संपत्ती नव्हती, यांच्याकडे बऱ्याच जमिनी नव्हत्या. हे अतिशय गरीब कुटुंबामध्ये यांचं कामकाज होत होतं. गरीब कुटुंबामध्ये जगत होते. बरीच कुठलीही संपत्ती नव्हती, जहागिरी नव्हती. पण या व्यक्तींनी हरिनाम याचं चिंतन सर्व काळ ठेवलं, हे सर्व समाजाला सांगितलं. आणि म्हणून हे महाराज म्हणतात की ज्ञानदेवांनी माझं जे मन आहे हरिभक्तीमध्ये राहिलं, त्यामुळे मला समाधान मिळालं आणि मी त्याच्यामध्ये स्थिर आहे. आणि म्हणूनच हरिनामाचा इतका आघात महिमा आहे, खूप खूप महत्त्वाचा आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजसुद्धा म्हणतात या हरिनामाची ताकद किती आहे मोठी. यामध्ये सर्व माणसाला जे जे हवं आहे ते मिळतं, 1001% त्याला मिळणारच. कारण जगामध्ये आपले भाऊबंद, आपले पाहुणे, आपले नातेवाईक कोणीही जवळचा नसतो, पण जगामध्ये सर्वात जवळचा हरी असतो, सर्वात जवळचा भगवंत असतो, सर्वात जवळचा देव असतो. तोच आपल्याला काही बऱ्याच गोष्टी देत असतो. आणि म्हणून हे सर्व गोष्टी सिद्धी तर आपल्याला प्राप्त होतातच, पण काळसुद्धा ह्या नामासमोर थरथर कापत असतो.
काळसुद्धा या नामासमोर थरथर कापत असतो असे तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. आणि या संदर्भातला अभंग नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी, हा 14 नंबरचा अभंग आपण उद्याच्या सेवेमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत रामकृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे सर्व ऐकताना सर्वांना सूचना विनंती आहे की ही सेवा इतरांच्याकडून बी ऐकली जावी, याच्यामध्ये काही काळ मन रमावं म्हणून आपण हा व्हिडिओ इतरांना पाठवून हरिसेवेमध्ये आपला सहभाग असावा. धन्यवाद.